हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा. हो. नमस्कार. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ ताई. ताई. बोला ना हो, ताई. श्री स्वामी समर्थ. हो, कधीपासून चाललंय तुम्हाला तुमची तब्येत कशी आहे? फोन करते. चांगली आहे, चांगली आहे, छान आहे. ते झालं का आयबीएसचं केलं? आ? आयबीएसचा प्रॉब्लेम होता ना? हो, मागे होता मला खूप. आता नाही ना? पण आता नाही, नाही आता नाही. अच्छा, अरे वा. आता छान आहे, आता छान आहे. अरे वा. आहे, स्वामींची कृपा आहे तुमच्यावर. हो, स्वामींची कृपा आहे. दुसरं काय. मला हं. म्हणजे मी खूप दिवसापासून म्हणते अनुभव शेअर करायचा. हा हा. पण फक्त अनुभवच एवढे छान असतात की माझा अनुभव शेअर करायला वेळच मिळत नाही. आणि तुम्हाला फोन केला की तुम्ही कुठेतरी असतात तेव्हा. हो, हे रिटायर झाल्यापासून तू उलट जास्त बिझी होऊन गेली. हो ना, मी ऐकते तुमचे अनुभवात. हा हा. हो ना, हो हा. ना. काही नाही, अनुभव शेअर करायचा होता मला पण. हो, सांगा ना ताई. खूप आता दीड वर्ष झाला मला अनुभव शेअर करून. हो हो हो. तुम्हाला. हो ना. मिस्टरांबद्दलचाच होता हा, अनुभव. सांगा सांगा ना ताई. अ, अ, माझे मिस्टर म्हणजे बँकेत आहे. हा. तर तिथं त्यांना मागच्या वर्षी मार्चमध्ये हम्म अ, हम्म. म्हणजे उष्माघाताचा त्रास झाला होता. अरे अरे अरे. हा हा हा. हो, म्हणजे स्ट्रोकच होता तो. बाप रे! एवढी हो. त्यांना उन्हात फिरवायची ड्युटी लागली होती का अशी? हो, हो. उन्हात फिरायची ड्युटी. उन्हातून आले ते हं, वसुली करून हं. आणि ऑफिसला आले. बरं. आणि तिथंच त्यांना अनकॉन्शियस झाले ते. अरे, 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 अरे! हो. आणि म्हणजे खूप त्यांना तेव्हाच्या तेव्हा तिथल्या त्यांच्या कलिगनी हं. ऍडमिट केलं दवाखान्यात. बापरे! हं, हं. हो. आणि म्हणजे ऍडमिट केलं तर माझा माझा फोन नंबर त्या कोणाकडे नव्हता तिथं ऑफिसमध्ये. हां, बरोबर. हं. हं. ते कळवायचं म्हणजे मग ते बरं आमच्याच गावातले लोक होते त्या ऑफिसला त्यांच्या. अच्छा, तर अच्छा. मग हं, हं. त्यांनी आमच्या गावी तिकडे फोन केला. बापरे! तिथून हो, हो. तिथून मग आमच्या रिलेटिव्हज कडून माझा नंबर घेतला. बापरे! हो. आणि माझा फोन लागत म्हणजे रेंज नसल्यामुळे का काय तर लागतच नव्हता फोन. त्यांनी जवळजवळ 1-1.5 तास प्रयत्न केला. तिथे ऍडमिट तर करून दिलं त्यांनी. अरे, अरे! हं, हं. हो. मग मुलीला केला मग त्यांनी फोन कुठून घेतला नंबर हं, हं. मुलीला. मग मुलीने मला व्हॉट्सअप कॉल केला. बापरे! हं. तेव्हा कळालं. मग कळालं तर मला तर माझं काहीच सुचलं नाही. मला काय चाललंय बुवा. हो, थरकापच झाला असेल ना? हो, थरकापच झाला माझा. हं. आणि मग तशा कंडिशनमध्ये मी शेजारीच माझी चुलत बहीण राहते. हां, ती हां. आली मग माझ्यासोबत. हं. पण मी आधी स्वामींची मूर्ती उचलली. बाकी काहीच कळलं नाही मला. नाही गं. हां, हां, हां. हो, सोबत माझ्या म्हटलं, "स्वामी तुम्ही चला पहिले." हां. मला काय म्हणजे काहीच सुचत नव्हतं. मी ड्रेसही चेंज केला नाही, पैसेही घेतले नाही, काहीच घेतलं नाही. हं, पळा हं. लवकर गाडी काढली आणि लगेच आम्ही हां, हां. गेलोही हॉस्पिटलला. हां, हां, हां. म्हणजे नाही स्वामींची मूर्ती हातात घेतली मी आणि गाडीत बसलो. हां, हां. लगेच त्यांचा फोन आला. स्वतः तेच बोलत होते. आई गं! बघा ताई. कमाल, हो. कमाल. कमाल एवढी म्हणजे तिथले ते ऑफिसमधले लोक पण आश्चर्यचकित झाले. म्हणे थोड्या वेळापूर्वीच तुम्ही तर एकदमच अनकॉन्शियस होते म्हणे. कसं काय तुम्हाला कसं काय बापरे! म्हणजे ते शुद्धीवर आले आणि कसं काय बोलायला लागले म्हणे तुम्ही अय्या! डायरेक्ट. बघा हो. स्वामींची लीला. लीला म्हणजे मला तर मी अगदी असं अक्षरशः रडतच ते मूर्ती हातात घेतली स्वामींची. बापरे! आणि मला म्हटलं मी तिथं पोहोचायच्या आत मला फोन हं. आला पाहिजे म्हटलं आणि ते पण त्यांनीच केला पाहिजे म्हटलं. मी अशी आई म्हणतेच. गं! हो ना. म्हणजे बापरे! ताई मला म्हणजे असं वाटलं की खरंच एवढे पटकन ऐकतात का बुवा स्वामी. बघा. लगेच खरंच ऐकतात तेच बोलत पटकन. होते. हो. आणि त्याच्यानंतर पण ते 3 दिवस 4 दिवस ऍडमिट होते तिथं. हां, हां, हां. सलाईन लावली की तेवढं पुरतं बरं वाटायचं. हां. पण मग आणि त्यांना ना नंतर पण मग ते हे चक्करचा त्रास होता. अरे अं, राम! हो. म्हणजे निदानच कळायचं नाही त्यांचं नक्की काय झालंय त्यांना. हां, 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 हां.
हो. मग? कोणी भरपूर डॉक्टर केले आम्ही जवळजवळ 2 महिने. अरे अरे पण अरे. म्हणे त्यांना हे व्हर्टिगो आहे. हा हा हा. म्हणजे अचानक मग ते ऑफिसलाही जायला घाबरायची. आई गं. रस्त्यात जर टू व्हीलरने मला जर चक्कर आले तर 2-3दा तर ते 15 दिवस घरी राहून पण जेव्हा जायला लागले ऑफिसला, हा. अर्ध्या रस्त्यातून परत यायचे. की बाई मला गं. रस्त्यात जर परत तसं झालं चक्कर तर भीती बसली ना त्यांना ती. भीती बसली. एवढा घरात आणि दुसरं आपलं इन्कम सोर्स काही नाही ना. बरोबर. हो. एवढं टेन्शन आलं. काय करायचं आता यांचं. घरातला करता पुरुष. हो, करता पुरुष. आणि ते म्हणायला लागले की आता माझ्याकडून नाही होणार. हा. मला राजीनामा द्यावा लागेल. अगं बाई. अगं, हो, मला आणि नाही मुलं जमणार. छोटे. मला नाही जमणार. नाही, मुलगा झाला त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन. जॉब नाही अजून. हा मग आताच तेच झालं ना. त्याचं. हो, मुलं हो. अजून म्हणजे जॉबला नाही. हो, दुसरं काही सोर्स नाहीच ना त्यांच्याशिवाय. बरोबर मग बरोबर. खूप डॉक्टर, मग कोणी मणक्यांच्या डॉक्टरकडे गेलो म्हणे ते चक्कर त्याच्याने येत असतील. हा हा हा. कानाच्या डॉक्टरकडे गेलो ते वेगळे सांगायचे. हा मग हा. तुम्ही ना सायकियाट्रिस्टकडे जा. कोणी काय सांगायचं, कोणी अगं काय बाई. सांगायचं. हा खूप खूप डॉक्टर केले, समजायचंच नाही. हा. पण मग मी हे जर डॉक्टर तर चालूच होते. पण हम्म ते हम्म मला असं विशेष हे नव्हता. मग मी तीर्थ द्यायला सुरुवात केली. हम्म. 15 दिवस झाले तीर्थ द्यायला. आणि मी म्हटलं स्वामी यांनी ना स्वतःहून म्हटलं पाहिजे म्हटलं की मी आता ऑफिसला जातो. हा 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 हा. 15 दिवसात खरंच ते त्यांचे म्हणायला लागले की मला आता बरं वाटतंय म्हणे. आई मी गं. जातो म्हणे ऑफिसला. किती छान. मला एवढा आनंद झाला म्हटलं. मी काहीच म्हटलं नाही त्यांना की तुम्हाला करावंच लागेल, तर हो. जावंच लागेल. बरं. त्यांच्या ह्याच्यानुसार चालू त्यांच्या दिलं म्हटलं. कलेनेच तुम्ही हो, राहिले. हो, हो. पण म्हटलं हे बघा जेव्हा मग म्हणतील. आता तब्येत कशी आहे ताई त्यांची? आता एकदम चांगली आहे आता. ते अरे. 3 महिने मागच्या वर्षाची गोष्ट आहे ती. हा 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 हा. हो, हो. पण किती छान. आता एकदम चांगले आहे. आता काही नाही, ओके आहेत आता. तुम्ही कुठून बोलता सांगायचंय? मी नाशिक जिल्ह्यातून बोलते. बरं बरं. हो, हो, ताई हो. खूप छान नाशिक अनुभव जिल्ह्यात. आहे हो. लगेच हो, स्वामींनी म्हणजे ऐकलं. इतकं पटकन ऐकतात असं, म्हणजे आपण जर खरंच आर्ततेने जेव्हा खूप आवाज दिला आपण. ना अगदी बरोबर हो, आहे. हो. आर्ततेने ऐकतात स्वामी. खरंच आहे. आणि माझा अजून म्हणजे दुसरा अनुभव असा आहे हा. की माझ्या हं, भाचीचं लग्न होतं हं, हं, इथंच गावातच. हं, तेव्हा मी सगळं गोल्ड घालून हं, लग्नाला गेलो 2 दिवस. हं, हं. आणि मग येताना मुलीने तिची माळ माझ्याजवळ दिली, हा, मोठी माळ. हा, हा. मग मी ती आपण ते ब्लाऊज मध्ये पाकिट ठेवायची. आता सवय. बाहेर हं. असं पर्स घालायलाही भीती वाटते ना. बरोबर. हा. मग मी ते ब्लाऊज मध्ये पर्स अटकवली हं, मधून. हं. आणि आलो आम्ही जवळजवळ 4-5 तास तशीच होती ती पर्स. हा, हा, हा. मग घरी आल्यावर पण माझं काही लक्षात नाही ती काढायची. हा. मग मी पर्स म्हणजे पिशवीत बघते, बॅग मध्ये बघते, कुठे ठेवली. अरे. आणि जिथं मी घातलेली होती ती पर्स हा. तिथं नाही सापडली मला. म्हणजे अय्या. हात घालून बघितलं तर नव्हती हा, पर्स. हा, हा, हा. म्हटलं मग ती नेमकी मी ठेवली कुठे, मला आठवतच नव्हतं. कन्फ्युजन झालं. हा, हा. हो, इतकी घाबरली. आणि ती नेमकी मुलीची माळ होती. तिचं नुकतंच बापरे. 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं आणि तिची हा, माळ हा. होती ती. बाई गं. बापरे, आता आईच्या घरच्यांना काय उत्तर द्यायचं. बापरे. आता 3 महिन्यापूर्वीचाच अनुभव येतो, बापरे. डिसेंबर मधला. हा, हा. मग त्या मुलावाल्यांकडे गेलेलो होतो आम्ही, म्हणजे गावातच हो, हो. आहे त्यांचं घर. तर त्यांना आता ते नवीन सगळं, आणि त्यांना कसं काय फोन करून विचारायचं की तुमच्या घरी पडलंय का ते बरोबर. पाकीट. विचारायला पण हे वाटतं आपल्याला. विचारायला पण हे वाटतं. मग सगळं शोधलं, त्या बॅगा 3-3 वेळा शोधल्या. 3-3 वेळा सगळे कप्पे शोधले. इतके मला रडायला आलं. बाई गं. मी मी सगळं घर शोधून काढलं की टाकलं असेल बा आपण कुठे. बरोबर, बरोबर. मग स्वामींजवळ गेली, म्हटलं घोराष्टक स्तोत्र कुठे काय म्हणायचे तर कुठे काय म्हणायचे मला बाई गं. सुचत नव्हतं. हा, हा.
गोराष्टक स्तोत्र खूप असं म्हणजे असं 10-12 वेळा म्हटलं असेल मी हा हा गोराष्टक स्तोत्र. मग ते वस्तू मुलीला हरवल्यावर दादा सांगतात ना 51 हो वेळा बोला हो असं. हो हो. हं, मग मी मुलीला म्हटलं चल म्हटलं बाई त्यांच्या घरीच पडलं असेल म्हटलं आणि हं, पाकिट. हं. आणि ती कामवाली येऊन गेली आणि ते घरी नव्हते, ते गेले ते देवीला नवीन अरे अरे नवरीला अरे. घेऊन. हा. हो आणि कामवालीला चाबी देऊन गेले तिथे. हं. मग तिचे सासऱ्यांना फोन लावला तर तिचे सासरे म्हणे माझा भाऊ आहे म्हणे घरी. हा. मग त्यांच्या भावाला नंबर घेऊन फोन लावला. हं. त्यांच्या भावांनी व्हिडिओ कॉल करून मला सगळं दाखवलं. अय्या. नाही दिसलं तिथं. मग अरे. ते म्हणे तुम्ही ताई तुम्ही स्वतःच येऊन जा म्हणे. हं, तुम्ही हं. नक्की तुम्ही कुठे ठेवलं होतं ते आठवेल हं, म्हणे हं, हं, तुम्हाला. हं. मग आम्ही दोघी मुलगी पण आणि मी पण रिक्षाने निघालो त्यांच्या घरी जायला. हा. आणि ते चांगलं 15-16 किलोमीटर आहे आमच्या घरापासून त्यांचं बापरे. घर. हा. हो रिक्षाने डायरेक्ट रिक्षा केली 500 रुपयाची. बापरे. हो. मग जायला निघालो अर्ध्या रस्त्यात पोहोचलो. हं. म्हटलं माई मला तर इथंच ब्लाऊज मध्येच ठेवायची सवय आहे. हा. आणि गोराष्टक स्तोत्रचं डायरेक्ट मी पोथी घेऊन घेतलेली होती सोबत. हा. आणि रिक्षेत पण तेच म्हणत होती. आई गं. हा. हो एकसारखी म्हणत होती. हा. ती मुलगी माझ्याकडे बघायची. काय गं आई तू काय चाललंय तुझं सापडेल ना जाऊ दे ना. नाही 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 सापडलं तर नाही सापडलं. बरोबर आहे. ती आई मला असे टेन्शन मध्ये नाही बघायची हो तिला. हो हो हो. हं. मग मी असं सहज पाठीला हात लावून पाहिलं मागे अय्या. पाठीला. तर ते पाठीत चाललं गेलेलं होतं ते पाकिट. बापरे. नशीब ते बापरे! पडलं नाही हो ताई कुठे. पडलं नाही. हो. आणि मला कसं ते थायरॉइड आहे ना, तर मग खालचा हुक बऱ्याचदा माझा उघडाच उघडं असतो. असतं. बरोबर. हं. हो. मला ते दम लागला की मी खालचा उघडाच करून बापरे. टाकते. एवढं मला हे झालं आणि ते पाकीट एकदम असं याचं होतं कापडी. हा. कापडी बारीक होतं ते. बापरे. मग म्हणून ते म्हटलं मला राहिलं. केस जरी असला ब्लाऊज मध्ये अडकलेला तरी आपल्याला सहन होत नाही सहन म्हटलं. होत नाही. खरंय. आणि हे पाकिट कसं काय मला टुचलं नाही का काय नाही कसं काय हा. झालं असेल म्हटलं. हा. आणि ते मागे गेलं कसं काय एवढं फिट अय्या. ब्लाऊज मध्ये. बघा. मग पण म्हटलं बाबा बाई स्वामींनी मला वाचवलं. खरंच वाचवलं. केवढा मोठा खर्च राहिला असता तो. नाही पण म्हणजे ते आलं कसं काय मी एवढं ब्लाऊज बघूनही मला कसं काय सापडलं नाही. हो ना. त्याचंच खूप आश्चर्य वाटलं मला. म्हणजे बापरे. हो मुलीला म्हटलं बाई माझं तर तोंड दाखवायची जागा नाही राहिली तुझ्या सासरच्यांकडे. बापरे. एवढे मोठे बाईन कसं काय हारून टाकली हो. बुवा असं. हो. हो ना. किती छान. म्हणजे ते खरंच मी ते गोराष्टक स्तोत्र जर म्हटलं नसतं ना तर मी हा. अजून 2 दिवस फिरतच राहिली असती. खरंय तर मला खरंय. हो स्वामींनी लगेच मला ते लगेच बघा. हो, हे स्वामी दिली. काहीच ठेवत नाही हो आपलं काहीच कर्ज. ठेवत नाही, काहीच ठेवत नाही. खरंच ना. खरंय. हो आणि सुंदर तिसरा अनुभव ताई. अनुभव असा हं. की मुलगा MCAचा सगळे विषय क्लिअर झाला. हं. त्यांनी सेवा घेतलेली तिने त्याच्यासाठी हं. पण हं. भगतताईंकडून. हं. हो. तर मग त्याला पण चांगला पॉइंटर मिळून MCA तो क्लिअर झाला अरे स्वामींच्या वाह! कृपेने. हो. म्हणजे माझी सेवा चालूच होती. हां. तोपर्यंत रिझल्ट आला त्याचा. हां. 1.5 महिना सेवा केली मी फक्त. हं. हो. मग बघा. भगतताईंना पण फोन करून सांगितलं मी. अरे त्या वाह! म्हणे ताईंना अनुभव शेअर करा म्हणे तुम्ही ताईंजवळ. सुंदर. मी शेअर हो. करते हं ताई. हो. हं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री हं. स्वामी.